नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनेलवर. बहिणींनो, उद्या 8 मार्च आहे, म्हणजेच इंटरनॅशनल विमेन्स डे, जागतिक महिला दिन. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील सरकार महिला दिनाचा औचित्य साधून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करणार का, हा प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनात आहे. पण त्याच सोबत काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या खरोखरच तुमच्या खात्यात 1500 रुपये येणार का, आणि बजेटमध्ये जी 26% कपात झाली आहे त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार. हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. बहिणींनो, गेल्या वर्षी 8 मार्च 2025 ला सरकारने महिला दिनाचं औचित्य साधून या योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं होतं. मुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी नेहमीच सांगितलं आहे की ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवत आहे. उद्या जरी रविवार असला तरी जागतिक महिला दिनानिमित्त सरकार फेब्रुवारीचा रखडलेला हप्ता जमा करण्याचा मुहूर्त साधू शकतं. सध्या कोणताही नवीन GR आलेला नसला तरी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. जर उद्या सकाळी 10 वाजेपासून तुमच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात झाली तर ती तुमच्यासाठी मोठी भेट असेल. आता वळूया एका महत्त्वाच्या आणि थोड्या चिंतेच्या बातमीकडे. सरकारने पुढील 12 महिन्यांसाठी निधी मंजूर केला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत बजेटमध्ये तब्बल 26% घट करण्यात आली आहे. या कपातीचा अर्थ काय? तर सरकार आता लाभार्थ्यांची अत्यंत कडक पडताळणी करणार आहे. ज्यांचे अर्ज अपात्र आहेत किंवा ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत अशा महिलांचा लाभ बंद होऊ शकतो. जरी सरकार नंतर पुरवणी मागणी सप्लिमेंटरी डिमांड द्वारे निधी वाढवू शकतं तरी सध्या तरी आकडा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या येणाऱ्या काळात थोडी कमी होण्याची दाट शक्यता आहे. माझी सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, जर तुम्हाला सध्या नियमितपणे लाभ मिळत असेल तर तुमच्या अर्जात किंवा बँक डिटेल्समध्ये कोणताही अनावश्यक बदल अननेसेसरी चेंजेस करू नका. अनेकदा साध्या चुकीमुळे लाभ थांबतो आणि तो पुन्हा सुरू करणं खूप कठीण होऊन बसतं. तुमची eKYC आणि आधार लिंकिंग व्यवस्थित असेल तर तुम्हाला या 26% कपातीची भीती बाळगण्याचं कारण नाही. फक्त तुमचं बँक खातं ऍक्टिव्ह ठेवा आणि अपडेटची वाट पहा. तर लाडक्या बहिणींनो, उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जशी काही नवीन अपडेट येईल मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येईन. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे का, आणि तुमचे किती महिन्यांचे पैसे बाकी आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या मोठ्या अपडेटसह. धन्यवाद.